घरामध्ये ना इतकी बोर झाली होती ना, तेच ते रुटीन चालू होतं सारखं. उठा, ऑर्डर तयार करा, स्वयंपाक करा, पोरांचा आवरा, शाळेत सोडा, त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग, त्यानंतर ऑर्डरची कामं, त्यानंतर इन्क्वायरीसाठी फोन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. त्यामुळे म्हटलं चला आज ना जरासं बाहेर जाऊया, बोलू दे कोणाला काय बोलायचं ते. कारण की मी ना अशी बाहेरला कुठे शॉपिंग वगैरे करायला गेले किंवा कुठं फिरायला वगैरे गेले ना की लोकांचे डोळे ना लगेच गरगरायला लागतात, लगेच टोमणे मारायला चालू होतात. म्हटलं जाऊ दे, जे होईन ते होईन, आज जावंच कुठेतरी बाहेर. म्हणून मी तर चालले होते गार्डनला पोरांना घेऊन, पण थोडा प्लॅन चेंज केला कारण मला झाला होता उशीर. गार्डन होता 8 वाजता बंद आणि मी घरातूनच निघले 7:30 वाजता. आता 7:30 वाजता जर घरातून निघले म्हटल्यावरती काय वेळ भेटणार गार्डनमध्ये पोरांना खेळायला. म्हणून म्हटलं चला आता शॉपिंगला जाऊया. तर मी आलेले आहे ह्या ज्वेलरी शॉपमध्ये शॉपिंगसाठी. आणि हे ज्वेलरी शॉप जे आहे ना म्हणजे भरपूर जुनं आहे. गेले 10 वर्षापासून, 10 नाही 12 वर्ष जरी तुम्ही पकडलेत तरी चालेल. कारण की जसं माझं लग्न झालं ना तसं मी इथं खरेदी करत असते. नेहमी नाही करत पण कधीतरी करत असते, छोटी मोठी 2-4 महिन्यातनं एखादी वस्तू इथनं विकत घेत असते. कारण तिथं मस्त मस्त व्हरायटी आहे. आता तुम्ही याच्यामध्ये बघून घ्या, व्हिडिओमध्ये व्हरायटीज खूप छान आहे. तर चला म्हटलं आता एक सोन्याचं मंगळसूत्र खरेदी करावं. लई मोठे पैसे आले ना माझ्याकडं, म्हणून म्हटलं आता सारख्या लोकांना सांगत असते मी माझ्याकडे पैसे नाही, पण माझ्याकडे पैसे भरपूर आहेत. चला म्हटलं आता शॉपिंग करावं, थोडेसे सोन्याच्या बांगड्या, सोन्याचं मंगळसूत्र. म्हणून मी आलेले आहे ह्या शॉपमध्ये. शॉप बघून घ्या तुम्ही, खूप सुंदर आहे. आणि इतक्या दुरून लेडीज येतात नाही तर खरेदी करण्यासाठी. 40-40, 50-50, 60-60 हजाराची खरेदी करतात. आणि तुम्हाला सांगू का, खरं तर हे सोन्याचं दुकान नाही आहे, हे आहे इमिटेशन ज्वेलरी शॉप. आणि तुम्ही सोन्याच्या दुकानात काय डिझाईन बघणार, इतक्या सुंदर डिझाईन इथे असतात. म्हणजे इतकं असं बघितल्यावरती ना असं डायरेक्ट माणूस हे होऊन जातं, अट्रॅक्ट होऊन जातो त्या दागिन्यांकडे. मी तर गेले ना की मला असं होतं की काय घेऊ काय नाही. कॉस्मेटिकपासून ते ज्वेलरीच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे क्लचर्स झाले, त्यानंतर इयरिंग झाले, मंगळसूत्र, शॉर्ट मंगळसूत्र, रजवाडी पॅटर्न, भरपूर व्हरायटी आहे. अशी एकही वस्तू नाही आहे की जिथे ह्या शॉपमध्ये मिळणार नाही. तुम्हाला सांगते, टिकलीच्या डबीपासनं ना, टिकलीचे डबी म्हणा किंवा मग ते आपण साडी हे करतो अटॅच करतो ती सेफ्टी पिन म्हणा, सगळं मिळतं. आणि ज्या वेळेस माझं लग्न झालं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी ह्या दुकानामध्ये गेले होते ना तेव्हा त्यांचा एक गाळा होता. तुम्ही म्हणजे विश्वास नाही ठेवू शकणार की त्यांचे ना 3 शोरूम तयार झालेले आहेत पुण्यामध्ये आत्ता. आणि मोठे शोरूम्स आहेत. इतकी छान व्हरायटी आहे ना, खूप मस्त व्हरायटी आहे. इंस्टाग्रामवरती त्यांचं पेज आहे, खूप ॲडव्हर्टाइजमेंट चालू असते आणि ऑफर्स पण भरपूर असतात. मी नेहमी जात असते ह्या शॉपमध्ये. आता तुम्ही सुद्धा मंगळसूत्र बघून घ्या, किती छान व्हरायटी. आता हे तर मोबाईलमध्ये, माझा जुना मोबाईल मी नेला होता त्यामुळे क्लिअरिटी इतकी व्यवस्थित आलेली नाही आहे, पण एकच नंबर पीस आहे. कॉस्टली पण तसेच आहेत. रजवाडी पॅटर्न आहे. पण तुम्हाला सांगू का, महिला ना 50,000, 60,000, 70,000 रुपये. मला ना असा धक्का बसतो की इतकी शॉपिंग त्या का करतात माहिती आहे का? कारण की तशी व्हरायटी आहे तिथं. बघून घ्या तुम्ही. आणि हे मंगळसूत्र साधं सिंपल आहे पण किती सुंदर दिसते. जेव्हा मी घातलं ना ते, माझ्याकडे एक ताई आल्या, अरे वा म्हणले किती सुंदर दिसते, नवीनच बनवले का तुम्ही सोन्याचं? ते शॉपचे मालकसुद्धा हसायला लागले माहिती का, ओनर. ते म्हणले अहो ताई, त्यांनी आमच्या इथनंच खरेदी केलेलं आहे आणि आत्ताच जस्ट परचेस केलेलं आहे. तर त्यांनी सुद्धा तसं सेम मंगळसूत्र मागितलं. म्हणलं असं वाटत नाही की हे मंगळसूत्र इमिटेशन ज्वेलरीमधलं, इतकं सुंदर आहे. आणि गर्दी ना कंटिन्युअसली असते, तुम्हाला सांगते. ऑफर्स पण असतात त्यांच्याकडे, नेहमी ऑफर्स चालू असतात. कानातले वगैरे, कॉस्मेटिक पण, क्रीम वगैरे जी झाली ना लॅक्मेची वगैरे किंवा लिपस्टिक झाली, त्यानंतर नेल पेंट वगैरे, अशा छोट्या मोठ्या बारीक सारीक वस्तू मी त्यांच्याकडनं आणत असते. पैंजण मिळतात, ब्रेसलेट्स वगैरे, भरपूर गोष्टी आहेत ज्या त्यांच्याकडे मिळतात. आणि शोरूम पण मोठा आहे, तुम्हाला सांगते. 3 मजली शोरूम आहे त्यांचं. पहिलं तर सिंगल हे होतं, गाडा होता. आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यावरतीच 2 गाड्या आणखी तयार केलेत, म्हणजे 2 मजली आणखी चढवलेत. आणि एवढं मोठं शॉप त्यांनी तयार केलेलं आहे. तुम्हाला जर त्यांचा ॲड्रेस पाहिजे असेल ना तर कृष्णाई पर्ल शॉपी इंस्टाग्रामवरती सर्च करायचं, येऊन जाईल. त्यांचं लोकेशन वगैरे तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला जर तिथे खरेदी करायला जायची असेल ना
तर कृष्णाई पर्ल शॉपी म्हणून सर्च करायचं, इंस्टाग्रामवरती त्यांचं पेज आहे आणि मग फॉलो वगैरे करायचं, कारण की सारख्या ऑफर्स चालू असतात. महिला दिनानिमित्त खूप ऑफर्स लावल्या होत्या त्यांनी. भरपूर गर्दी होती. गर्दी म्हणजे एवढी होती की माझी बहीण कधी कधी खूप उशिरा येते घरी. माझी बहीण स्वतः तिथं सेलिंगसाठी आहे, जी तुम्हाला दिसते ना ती माझी सिस्टरच आहे. भरपूर लेडीज आहेत. व्हॅकन्सीसुद्धा चालू असतात. तुम्हाला जर जॉब वगैरे पाहिजे असेल तर व्हॅकन्सीसुद्धा आहेत तिथे चालू, लेडीजसाठी, मुलींसाठी वगैरे. आणि छान काम आहे, जास्त म्हणजे दगदग नाही, काय नाही, व्यवस्थित. ओनर पण छान आहेत, त्याच्यामुळे टेन्शन नाही काहीच. आणि दुकान बघून घ्या तुम्ही, किती सुंदर आहे. क्लचर्स तर एवढे सुंदर आहेत ना, असं बघितल्यावरती वाटतं की आणि क्वालिटी म्हणजे डिझाईन्स तर असतातच मार्केटमध्ये, पण क्वालिटी पण महत्त्वाची असते. क्वालिटीसुद्धा सुंदर आहे एकदम, म्हणजे भारी वाटतं बघितल्यानंतर. ते काय म्हणतात त्याला, कोरियन, अमेरिकन डायमंड वगैरे. त्यानंतर अजून कोणता तरी खडा आहे, त्याला काय म्हणतात, काय नाव आहे काय माहिती, मी विसरून पण गेले, मला तर आठवत पण नाही. तर भरपूर मी अशा डिझाईन बघत होते. चला म्हटलं आज बरेच दिवसानंतर आलो शॉपमध्ये. पाडव्याला पण नाही, पाडव्याला नाही, हां पाडव्यालाच त्यांनी हे काढले होते, ऑफर काढली होती. त्यानंतर तुम्हाला सांगते संक्रांतीला ऑफर असते. त्यानंतर परत महिला दिनानिमित्त पण ऑफर होती. एकवर एक मंगळसूत्र फ्री होतं, किंवा मग बांगड्या फ्री देतात. मंगळसूत्र घेतलं ना की बांगड्या फ्री देतात. त्यानंतर आता बघा, मला ना छोटा नेकलेस घ्यायचा होता मला. मग मी ट्राय करत होते, म्हटलं कुठला घ्यावं, कारण की बरेच दिवसापासून आधी मी भरपूर नेकलेस घेत होते, पण मला लोकांचे टोमणे वगैरे यायला लागलेत ना, त्याच्यामुळे मी जरा बंद करायला लागले खरेदी करणं. म्हणतात हिच्याकडे लई पैसा आहे, सारखी खरेदी करत असते, म्हणून मी बंद केलं. यूट्यूबचे लई पैसे यायला लागल्यात म्हणते हिच्याकडं, सारखी खरेदी करत असते. तर आणि पैसे असून पण नाही म्हणते. तर हे मंगळसूत्र आहे, आणि मंगळसूत्र तर माझंच आहे, फक्त हे जे गळ्यातलं आहे ना, बघा किती सुंदर नेकलेस दिसतोय. तो बघा किती सुंदर नेकलेस दिसतोय, मस्त. इतकं म्हणजे भारी व्हरायटी आहे ना त्यांच्या तिथे. छोटे छोटे नेकलेस झाले, ब्रेसलेट झाले, मोठे छोट्या मुलींचे, मोठ्या मुलींचे वगैरे, खूप भारी वाटतात. आणि त्याच्यानंतर मग हे मोठे मोठे सेट झाले, जे राजवाडी म्हणजे नवरी वगैरे घालतात ना गळ्यामध्ये. आता आपण तर काही एवढे मोठे घालत नाही, मी तर घातले पण नाही हे सेट, पण नेतात हेच सेट. माझी बहीण आली ना की ती सांगत असते, ताई म्हणे आज इतकी खरेदी केली बायकांनी, तेवढी खरेदी केली, एवढं म्हणजे 20-20 हजार, 30-30 हजार रुपयाची खरेदी होऊन जाते. कारण की ज्वेलरीज तितकी सुंदर आहे की तुमचं मोह आवरत नाही, तुम्हाला कंट्रोलच होत नाही, इतकं सुंदर. आणि गर्दी पण असते बरं का आता लांबून. आणि आजकाल इंस्टाग्रामवरती इतकी ॲडव्हर्टाइजमेंट असते ना की लांबून बायका येतात खरेदी करण्यासाठी. तर मी काही इथंच असते, मला कधीतरी वेळ मिळाला की मी जात असते, एखाद दुसरी वस्तू घेऊन येते. मी काही जास्त खरेदी करत नाही. त्यानंतर हे आहे कॉस्मेटिकचं सेक्शन. इथे सर्व कॉस्मेटिक ठेवलेले आहे. तर माझे पप्पा आले, ते म्हणले तुझ्यासाठीच घेते काय, मला तरी काहीतरी घेऊन दे. ते म्हणले मी परफ्यूम बघतो. मी म्हटलं बघा, परफ्यूम बघायचं आहे तुम्हाला, तर मग ते परफ्यूम बघायला लागले, कुठला घेऊ काय घेऊ, त्यांचं चाललं होतं. म्हणे नेहमी आली की तुझ्यासाठी घेत असते. आणि बायकांसाठी व्हरायटीज भरपूर असतात, त्याच्यामुळे बायकांचं काही टेन्शन नसतं. म्हणून त्यांनी मग एक परफ्यूम घेतला भरपूर दिवसाचं. ते म्हणले इथं आलोच नाही आपण. ते पण आधीमध्ये माझ्यासोबत येत असतात, मी आले ना की आधीमध्ये माझ्यासोबत येतात. खरं तर यावेळेस नाही ते यायला तयार नव्हते, पण मला थोडंसं काम होतं, त्याच्यामुळे मग त्यांना म्हणलं की चला तुम्ही माझ्यासोबत. मग आले ते. तर क्रीम वगैरे, ब्लीच वगैरे सगळं सनक्रीम, टोनर वगैरे सगळं मिळतं. ऑल नेल पेंट वगैरे सगळं, फेशियल क्रीम आहे सर्व. म्हणजे खूप जुनं दुकान आहे, त्याच्यामुळं कॉस्टली जातं थोडंसं, पण क्वालिटी एकदम मस्त आहे. चला, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, पूर्ण व्हॉइस ओव्हर केलेला आहे मी, कारण की इतका आवाज होता ना आजूबाजूचा, गाण्यांचा वगैरे खूप आवाज होता, त्यामुळे मग मी पूर्ण व्हॉइस ओव्हरच करून टाकला या व्हिडिओमध्ये. म्हटलं जाऊ द्या. आणि त्यानंतर मला एक घ्यायची होती क्रीम, बरेच दिवसाची की मी क्रीमच घेतली नव्हती. चला म्हटलं आता लॅक्मेची क्रीम घेऊया. तर तेच क्रीम मी बघत होते, मग एक क्रीम घेतली 300 रुपयाची. शक्यतो मी छोट्या मोठ्या गोष्टींना सांगत नसते, कारण ना असं काही सांगितलं की लगेच लोक बघतात, अरे बापरे एवढी खरेदी, इतकी महागडी क्रीम, असं होतं.